अक्षय शिंदे याचा एन्काउंटर नेमका कसा झाला त्यातले काही महत्त्वाचे मुद्दे बघूया। अक्षय शिंदे तळोजामधील न्यायालयीन कोठडीमध्ये होता। बदलापूर पोलीस आणि SIT कडनं या प्रकरणाचा तपास सुरू आहे। बदलापूर पोलीस अक्षय शिंदेचा रिमांड घेऊन जात होते। बुमरा बायपास जवळ प्रवासामध्ये अक्षय शिंदे याने पोलिसांचं रिव्हॉल्वर हिसकावलं। रिव्हॉल्वर हिसकावून अक्षयने पोलिसांवरती गोळ्या झाडल्या। हा संपूर्ण घटनाक्रम आपण बघतोय। पोलिसांनी स्वरक्षणार्थ अक्षय शिंदे याच्यावरती गोळीबार केला अशी माहिती आहे। तर अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी आज मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल करणार अशी माहिती वकील असीम सरोदे यांनी दिली आहे। दरम्यान कुणाच्या सांगण्यावरनं ही गोष्ट रचली आहे का, तसंच आरोपीला मध्येच बदलापूरच्या पोलीस ठाण्यामध्ये का नेत होते, असे काही सवाल असीम सरोदे यांनी उपस्थित केलेले आहेत। नाही, कोणाच्या तरी सूचनेवरून ही सगळी स्टोरी ही रचण्यात आली आहे का, हा सुद्धा महत्त्वाचा भाग आहे। म्हणून मी आपल्याला म्हटलं की कारागृहातून थेट न्यायालयात नेण्यासाठी आरोपीची सोय झालेली असताना त्याला मध्येच बदलापूरच्या पोलीस स्टेशनमध्ये का नेण्यात आलं, हा प्रश्न आता आम्ही उपस्थित करणार आहे उच्च न्यायालयात सुद्धा। उद्या उच्च न्यायालयात आम्ही याच्याबद्दलचं पुरसीस दाखल करून माहिती देऊ की अशा पद्धतीने शंकास्पद मृत्यू झालेला आहे। या मृत्यूची कारण पोलीस कोठडीत किंवा कस्टडीत मृत्यू झालेला असेल तर राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाला 24 तासाच्या आत त्याचा रिपोर्ट तयार करून 48 तासात आता कळवणं आवश्यक आहे। तर तो रिपोर्ट आणि अहवाल का तयार होतो याच्यावर सुद्धा आम्ही आता लक्ष ठेवून आहोत। तर असीम सरोदे यांनी मांडलेली भूमिका समोर आहे आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्या सोबत आहेत। निखिल, असीम सरोदे यांनी मांडलेली भूमिका आपण बघितलेली आहे। त्यांनी म्हटलंय की आज ते उच्च न्यायालयात जातात। एकीकडे या सगळ्या प्रकरणावरनं वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत, वेगवेगळ्या संशय उपस्थित केले जात आहेत, राजकारण सुरू झालेलं आहे आणि अशात आज हे प्रकरण कदाचित उच्च न्यायालयामध्ये जातानाही आपल्याला पाहायला मिळेल। नक्कीच पाहायचं झालं तर हा संपूर्णपणे प्रकार आहे, जी घटना झाली आहे ती न्यायप्रविष्ट होती आणि याच्यावरती न्यायालयाने देखील SIT ला याआधी ह्या संपूर्णपणे प्रकरणात गंभीरपणे जो तपास आहे तो करण्यासाठी सांगितलेलं होतं। परंतु याच संपूर्णपणे प्रकरणाच्या दरम्यान शिंदे आहेत जो या ठिकाणी न्यायालयीन कोठडीमध्ये असताना त्याच्यानंतर पोलीस रिमांड घेताना हा संपूर्णपणे प्रकार घडतोय। त्यामुळे उच्च न्यायालयात जरी हा संपूर्णपणे प्रकरण गेलं तरी सुद्धा या ठिकाणी आहे तर ते न्यायालयीन बाजू आपल्याला जाणून घेणं खूप महत्त्वाचं असणार आहे। कारण कालच या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या संपूर्ण प्रकरणामध्ये एक टीम दाखल करून या संपूर्ण एन्काउंटरची तपासणी करणार असल्याचं सांगितलेलं आहे। त्यामुळे अक्षय शिंदे याच्या कुटुंबीय देखील आज न्यायालयामध्ये जाऊ शकतात आणि त्याप्रमाणे न्यायालयामध्ये दाद मागू शकतात। परंतु हा संपूर्णपणे घडलेला प्रकार हा ज्या प्रसंगी घडला त्या ठिकाणी पोलिसांचं हे देखील म्हणणं आहे की संरक्षणासाठी त्यांनी हा संपूर्णपणे जो गोळी आहे ती अक्षय शिंदेवरती चालवली आहे। त्यामुळे नक्की आता न्यायालय ह्या प्रकरणाकडे कसं बघतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। परंतु अक्षय शिंदे याच्या एन्काउंटर नंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा आहेत त्या या ठिकाणी रंगलेल्या आहेत। अनेक दावे प्रतिदावे होत आहेत। त्यामध्ये पाहिलं तर न्यायालयीन प्रक्रिया पुढची कशा प्रकारे होणार आहे आणि न्यायप्रविष्ट हे संपूर्ण प्रकरण कशा प्रकारे जात आहे। बरोबर आहे। असीम सरोदे कोणते मुद्दे घेऊन याचिका करतात, न्यायालयामध्ये जातात आणि दुसरीकडे न्यायालय सुद्धा या सगळ्यावरती काय भूमिका मांडतं हे पाहणं तितकंच महत्त्वाचं। धन्यवाद निखिल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।